नमस्कार रसिका हो, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते। आजचा व्हिडिओ नवरी मिळे हिटलरला फेम अभिराम उर्फ राकेश बापट याच्या लाईफस्टाईल, त्याचे इन्कम, घर, कार्स, बायको, फॅमिली याविषयी आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। चला तर सुरुवात करूया राकेशच्या नावापासून। राकेशचे खरे नाव राकेश बापट आहे, पण मध्ये राकेशने नाव चेंज करून राकेश वशिष्ठ असे केले होते। राकेशचं निकनेम आहे रक्कू। राकेशचा जन्म हा 1 सप्टेंबर 1978 मध्ये झाला होता। राकेश मूळचा अमरावतीचा आहे। राकेशची हाईट आहे 5'10" आणि त्याचं वजन आहे 61 kg। राकेशची रास आहे कन्या। 2024 मध्ये राकेशचं वय आहे 46 वर्ष। राकेशच्या हॉबीज आहेत गणपती मूर्ती बनवणे, पेंटिंग करणे आणि राकेश खूप छान बासरी सुद्धा वाजवतो। राकेशने मुंबई युनिव्हर्सिटी मधून MBA ची डिग्री घेतली आहे। राकेशच्या प्रोफेशन बद्दल बोलायचे झाले तर तो एक ऍक्टर आणि मॉडेल सुद्धा आहे। राकेशने करिअरच्या सुरुवातीला बऱ्याच कमर्शियल ऍडव्हर्टाइजमेंट्स मध्ये काम केले होते। 1999 मध्ये ग्रासिम मिस्टर इंडिया मध्ये फर्स्ट रनर अप म्हणून राकेशची निवड झाली होती। त्यानंतर मिस्टर इंटरनॅशनल मध्ये सुद्धा राकेशची फर्स्ट रनर अप म्हणून निवड झाली आणि बॉलिवूड इंडस्ट्रीचे दरवाजे त्याच्यासाठी खुले झाले। 2001 मध्ये तुम बिन मूवी मधून राकेशने बॉलिवूड मध्ये पदार्पण केले। 2002 मध्ये त्याने फिल्म दिल विल प्यार व्यार मध्ये सुद्धा काम केले होते। त्यानंतर राकेशने तुमसे मिलके, रॉन्ग नंबर, कौन है जो सपनों में आया, नाम गुम जाएगा, कोई मेरे दिल में है यासारख्या मूवीज मध्ये काम केले। 2005 मध्ये राकेशने 7 फेरे सलोनी का सफर या सिरियलने टेलिव्हिजन इंडस्ट्री मध्ये काम करायला सुरुवात केली। त्यानंतर राकेशने एक पॅकेट उम्मीद, सिम्पली सपने, 7, होंगे जुदा ना हम या सिरियल्स मध्ये सुद्धा काम केले। 2012 मध्ये आईना का बायना या मराठी चित्रपटासाठी सुद्धा राकेशने काम केले। 2013 मध्ये राकेशने नच बलिये शो मध्ये त्याची बायको रिद्धी डोगरा बरोबर पार्टिसिपेट केले। 2014 मध्ये राकेशने पॉप्युलर हिंदी शो कबूल है मध्ये असद अहमद खानचे कॅरेक्टर केले होते। राकेशने बऱ्याच मराठी फिल्म्स मध्ये सुद्धा काम केले आहे, जसे सिटीजन, वृंदावन, सविता दामोदर परांजपे, व्हॉट्सअप लव, मुंबई आपली आहे। 2021 मध्ये राकेशने बिग बॉस OTT मध्ये पार्टिसिपेट केले होते। त्यात राकेशची भेट शमिता शेट्टी बरोबर झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले, पण नाते फार काळ टिकले नाही। सध्या आपण राकेशला झी मराठीच्या नवरी मिळे हिटलरला सिरियल मध्ये पाहू शकतो। राकेशच्या पर्सनल लाईफ विषयी बोलायचे झाले तर राकेशने 2011 मध्ये ऍक्ट्रेस रिद्धी डोगराशी लग्न केले होते, पण 2019 मध्ये त्यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला। राकेश सध्या सिंगल आहे। राकेशने बिग बॉस मध्ये पर एपिसोड 96,000 घेतले होते। तसेच राकेशचे नेटवर्थ आहे 12 करोड। रसिको, तुम्हाला राकेशच्या लाईफस्टाईलचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते। बाय बाय।